हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल आर्टी क्राफ्टी प्राजक्तामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. काय बरं आहे माझ्या हातात? हिरवी बोरं वाटतायत का? याचं नाव तर मी सांगणारच आहे, पण तुम्ही ही गोष्ट याआधी कधी पाहिली आहे का? किंवा याचं नाव तुम्हाला आधीच माहिती होतं का? ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर ही हिरवी बोरं नाही आहेत बरं. हे आहे भोकर किंवा भोकरं आणि इथे बनत आहे भोकराचं लोणचं सासूबाईंच्या स्टाईलमध्ये. आता जर हे नाव ऐकून तुमचंही असं झालं असेल की काय काय नाव आहे याचं, तर तुम्ही असे एकटे नाही आहेत बरं. पहिल्यांदा हे नाव ऐकल्यावर माझं पण असंच झालं होतं आणि बऱ्याच जणांचं होतं. कारण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ही भोकरं मिळतच नाहीत, त्यामुळे त्यांनी हे नाव ऐकलेलं नसतं. असो, हे लोणचं बनवण्याचं क्रेडिट पूर्ण सासूबाईंचं आहे. मी फक्त 2 मिनिटाचं काम केलं, ते पण विशेष कारणासाठी. म्हणजे भोकरं फोडून त्यांना साफ करण्याच्या 2 पद्धती आहेत. मी फक्त 2-4 भोकरं साफ करून दुसरी पद्धत दाखवली आहे. बाकी हे लोणचं बनवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. व्हिडिओ नीट बघितलात तर ती तुम्हाला कळेलच. लोणचं बनतंय तोपर्यंत एक किस्सा शेअर करते. तर लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही आहोंच्या मामांकडे गेलो होतो पुसदला. तेव्हा मामांच्या घरी पहिल्यांदा मी हे लोणचं खाल्लं. मामींनी इतकं भारी लोणचं बनवलं होतं ना, वाह. आणि विशेष म्हणजे ते लोणचं खूप छान मुरलेलं होतं. तसं भोकराचं लोणचं तुम्ही बनवलं की 8-10 दिवसात खाऊ शकता. त्याची टेस्ट पण अमेझिंग लागते. पण मुरलेल्या लोणच्याची टेस्ट म्हणजे क्या बात. तर असं ते तोंडाला पाणी सोडणारं चमचमीत लोणचं मला खूप आवडलं, म्हणून मामींनी छान छोटी भरणी भरून मला ते लोणचं सोबत दिलं होतं. त्यावेळी जे लोणचं खाल्लं त्यानंतर आम्हाला पुण्यात ही भोकरं मिळालीच नाहीत. यंदाच्या वर्षी मोठ्या भाजी मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा आहोंना ही भोकरं दिसली आणि त्यांनी लगेच विकत घेतली. आम्ही हे लोणचं सासूबाईंच्या पद्धतीने बनवलं आहे. हे लोणचं बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपीज यूट्यूबवर अवेलेबल आहेत. मुलांनी पण हे लोणचं पहिल्यांदाच खाल्लं होतं. त्यांना तर ते आवडलंच, पण त्यांच्या टिफिनमधलं लोणचं खाऊन त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण ते खूप आवडलं. तुम्हाला या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. किचन सिंक ब्लॉक होणं हा प्रॉब्लेम प्रत्येकाने अनुभवला असेल. आपला सिंक आजारी म्हणजेच ब्लॉक होण्याआधी काही लक्षणं दाखवत असतो. ती लक्षणं ओळखून वेळीच उपाय केला तर सिंक पूर्णपणे ब्लॉक होण्याची वेळच येत नाही. हे पहा, सध्या सिंक मध्ये टाकलेलं पाणी खाली जाण्यासाठी खूप वेळ लागतोय. याचाच अर्थ आपलं सिंक थोडं आजारी पडलंय आणि याला ट्रीटमेंटची गरज आहे. आता जर याला इग्नोर केलं तर मात्र सिंक काही दिवसानंतर ब्लॉक होणार. हे पहा, किती वेळानंतर पाणी पूर्णपणे खाली गेलंय. याला ट्रीट करण्यासाठी मी घेतलं आहे कडकडीत गरम पाणी. हे टाकताच पाण्याची खाली जाण्याची स्पीड किंचितशी वाढली होती बरं. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धी वाटी खायचा सोडा, किंवा इथे तुम्ही इनो सुद्धा घेऊ शकता. हा सोडा सिंकच्या ड्रेनेज मध्ये टाकायचा. त्यानंतर सेम क्वांटिटी मध्ये प्लेन व्हिनेगर टाकायचं. याची रिॲक्शन होते. हे असंच आपल्याला 15 ते 20 मिनिट सोडायचं आहे. या रिॲक्शनने आपला सिंक ओपन होण्यास मदत होतो. 15 ते 20 मिनिट थांबल्यानंतर परत एकदा टाकायचं आहे कडकडीत गरम पाणी. कदाचित व्हिडिओमध्ये कळत नसेल, पण पाणी खाली जाण्याची स्पीड चांगलीच वाढली आहे. अजून चांगल्या रिझल्टसाठी सेम प्रोसेस परत 2 ते 3 दिवसांनी रिपीट करा. जर तुम्ही ही प्रोसेस दर 10 ते 15 दिवसानंतर रिपीट केली तर तुमचं सिंक कधीच चोक होणार नाही. ही प्रोसेस मला माहीत झाल्यापासून मी पण रेग्युलरली म्हणजेच दर 10-15 दिवसानंतर ही प्रोसेस फॉलो करते आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षात आमचं सिंक ब्लॉक झालेलं नाही आहे. तर आता ही झाली आजारी पडण्याआधीच्या लक्षणांवरची ट्रीटमेंट. पण सिंक खरंच आजारी पडलं तर, म्हणजेच पूर्णपणे ब्लॉक झालं तर, अगदी थेंबभर पण पाणी खाली जाईना हो अशी वेळ आली तर त्यावरही आपल्याकडे उपाय आहे. हा आहे सिंकचा डॉक्टर, ड्रेन इन्स्टा. यासारखे वेगवेगळ्या ब्रँडचे ड्रेनेज क्लीनर ग्रॉसरी स्टोअर मध्ये सहजपणे उपलब्ध आहेत. 20 रुपयाचं हे एक पॅकेट आपल्या पूर्णपणे ब्लॉक झालेल्या सिंकला मोकळं करणार आहे. पॅकेटवर दिलेले इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा. हे पावडर आपल्याला हाताला लागू द्यायचं नाहीये आणि डायरेक्ट किचनच्या सिंक मध्येच टाकायचं आहे. त्यानंतर 1 कप पाणी टाकून अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. हे पावडर खूप स्ट्रॉंग आहे. याच्या वापरानंतर स्ट्रॉंग असा स्मेल किचन मध्ये येऊ शकतो. तो टाळण्यासाठी किचनच्या खिडक्या आणि एक्झॉस्ट ऑन ठेवावा. अर्ध्या तासानंतर सिंक मध्ये साधं पाणी सोडून चेक करा. ज्या सिंक मधून थेंबभर पण पाणी खाली जात नव्हतं ते सिंक पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. तुम्हाला ही टीप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
आता प्रत्येकाच्या घरी अशी एखादी साडी असेल जी तुम्हाला कोणीतरी गिफ्ट केली आहे, तुम्हाला आवडली आहे, पण ती अजून तुम्ही कधीही वेअर केली नाहीये. माझ्याकडे ही अशी साडी आहे. ही साडी मला कोणीतरी गिफ्ट केली होती. साडी खूपच सुंदर आहे. साडीचा कलर, प्रिंट, बॉर्डर, पदर आणि खालच्या बाजूवर असलेल्या बॉर्डरवर तर खूप सुंदर अशी मोराची प्रिंट आहे. पण ही साडी अंगावर घातल्यानंतर खूपच गॉडी लुक देते. याच्या गोल्डन शेडमुळे कुठल्या पूजेमध्ये सुद्धा ही साडी थोडी जास्तच गॉडी वाटते. त्यामुळे मी ही साडी अनेक वर्षांपासून अशीच ठेवली होती. यावर्षी म्हटलं ही साडी तर आपल्याला खूप आवडली आहे, पण ही आपल्याला वापरता येत नाहीये आणि ही साडी आपण कोणाला देणारही नाहीये. तिला अशीच पडून ठेवण्यापेक्षा आपण होम डेकोरसाठी वापरूयात ना. मग मी या साडीचा पदर आणि दोन्ही बाजूचे काठ वेगळे केले. पहिल्या क्राफ्टसाठी मी आतला पिंक कलरचा पार्ट वापरणार आहे. साडी पातळ आहे म्हणून त्याच्या 2 पट्ट्या कट केल्या आणि त्यांना जॉईंट केलं. त्यानंतर त्याची सुंदरशी फ्रिल बनवून घेतली. अशी फ्रिल बनवून तुम्ही बरेच क्राफ्ट बनवू शकता. सेंटर पार्टसाठी मी वापरत आहे एक ब्लाउज पीस. असे प्रिंटेड ब्लाउज पीस पण आपल्या घरात असतातच आणि नसतील तर मार्केटमध्ये पण सहज अवेलेबल आहेत. याचे 2 राऊंड पीसेस कट करून मी एकत्र स्टिच केले आहेत. स्टिच केल्यानंतर त्यांना सरळ करून घ्यायचं आहे. राऊंडच्या साईडला साडीपासून बनवलेली फ्रिल लावली की झालं सुंदरसं समई आसन तयार. मार्केटमध्ये हे समई आसन सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आतमध्ये ब्राईट कलरफुल खन फॅब्रिक आणि साईडला गोल्डन पैठणी लेस ची फ्रिल. या कॉम्बिनेशनमुळे हे आसन खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सेम तसेच आसन तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फ्रीमध्ये घरच्या घरी स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून मी हे आसन बनवलं आहे. तुम्हाला हे आसन याचं कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं ते मला नक्की कळवा. यात अजून काही सुधारणा करता येईल का तेही तुम्ही सांगू शकता. व्हिडिओच्या शेवटी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे माझी हॅपी प्लेस. छोटीशीच बाल्कनी आहे आमची. तिथे मी लावली आहेत भरपूर झाडं. काही फुलझाडं पण आहेत जसं की गोकर्ण, अबोली, जास्वंद आणि आज तर खूपच सुंदर सुंदर फुलं आली होती झाडांना. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करणं तो बनताही हे. खरं सांगू का, मला असं वाटतं की आपल्याकडे कितीही कमी जागा असली किंवा आपण खूप बिझी असलो तरी प्रत्येकाने किमान 4-5 झाडे तरी लावावीत. लो मेंटेनन्स स्मॉल पॉटमध्ये वाढणारी झाडं असतातच की. कोणतीही का असेना 4-5 झाडं प्रत्येकाने लावावीत. ती आपली ऑक्सिजन बँक असते, स्ट्रेस बूस्टर असते. त्यांच्यासोबत दिवसातली 5-10 मिनिटं जरी घालवली ना तरी आपला दिवसभराचा स्ट्रेस निघून जातो. हे आहे देसी जास्वंदाचं झाड. गुच्छाने कळ्या येतात याला. एकाच वेळी अनेक फुलं उमलतात. किती सुंदर दिसतंय ना हे पांढरं जास्वंदाचं फूल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. टिल देन बाय बाय.